बारामतीचा पाण्याचा भाग आहे म्हणते यासाठी बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे. हे सगळं बघितल्यावर काय आयडिया येते की नाही? मस्त डोक्यात आयडिया कल्पना येते बरं. त्याचं माहिती घेतली आपण तिथं उपयोग करणार नंतर त्याची. माझं आता BSc ॲग्री कंप्लीट झालंय. कमी पाण्यात जे पीक येणार आहे तेवढंच घेऊ शकतोय. मी सध्या BMS डॉक्टर कंप्लीट झालेलं आहे माझं. खानदानी आपण शेतकरी आहे. शेतीला मार्केट येणार. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, बारामतीमध्ये जे कृषी प्रदर्शन चालू आहे त्याच्यामध्ये आपण आहे. काही मंडळी आहेत अगदी दुष्काळ भागातून आलेली आहेत. इथं जत तालुका तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. जत म्हणजे महाराष्ट्राचा आणि कर्नाटकच्या सीमेवरती असलेला हा सांगली जिल्ह्यामधला तालुका आहे आणि तिथली ही मंडळी आहेत. दुष्काळी भागातून आलेले आहेत. कृषी प्रदर्शन बघताय तुम्ही. हे सगळं ॲडव्हान्स आहे. आधुनिक तंत्रज्ञान आहे, वेगवेगळ्या पिकांची माहिती आहे, फुलशेती आहे, फळशेती आहे, AI टेक्नॉलॉजी जी आता नवीन टेक्नॉलॉजी आली, कदाचित तुम्ही ती पहिल्यांदाच ऐकत असाल. त्याच्यामुळं हे सगळ्या मुळात तुमचा संघर्ष जो आहे हा दुष्काळाशी आहे, पाण्याशी आहे, निसर्गाशी आहे. कसं बघताय या प्रदर्शनाकडे तुम्ही? याचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आम्ही इकडलं कसं प्रदर्शनी भरते यासाठी आम्ही पहिल्यांदा बघण्यासाठी आलोय. बरं. आमच्याकडे पाणी दुष्काळ परिणाम भाग असल्यामुळं इकडे बारामतीचा पाण्याचा भाग आहे म्हणते यासाठी बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे. नाही, जरी पाण्याचा भाग जरी असला तरी फक्त पाण्याच्या भागावरतीच म्हणजे भागामध्ये येणारी पिकं आणि त्याच्या संदर्भातलं हे प्रदर्शन नाही आहे. तुम्ही आलाय हे चांगलं आहे, पण हे पहिलीच वेळ आहे का हा पहिलीच वेळ आहे. म्हणजे अशा प्रकारच्या प्रदर्शनात जायची? हा पहिलीच वेळ आहे. किती लोक आलाय तुम्ही? आम्ही 7-8 जण आहे. बरं. हा. म्हणजे वेगवेगळ्या भागातलेत का एकाच गाव? नाही, एकाच गावाला आहे आम्ही सगळेजण. काय वाटतं, म्हणजे काय विचार केला बरं तुम्ही यायच्या इकडं? असं म्हणतात का बारामती कृषी प्रदर्शन सगळ्यात मोठं प्रदर्शन आहे भारतातलं. नवीन नवीन काय प्लॅनिंग, कसं उत्पन्न, कुठलं पीक घेते ते, काय घेते ते. आपला आधुनिक तंत्रज्ञान, आपला भाग दुष्काळ असल्यामुळं आम्ही ज्वारी बाजरी असं- एवढंच पिकतंय? हा, एवढंच पिकते. ज्वारी बाजरीला आता तुम्ही भरड धाडण्याचा योजना माहिती आहे तुम्हाला? आता भारत सरकारची एक योजना आहे भरड धाडण्याच्या संदर्भात. हे ज्वारी बाजरी नाचणी. नाचणी आपल्याकडे काय नाही, आपल्याकडे नाही, पण तुमच्याकडे ज्वारी बाजरी आहे. ज्वारी तर बाजरी त्याला जागतिक मार्केट खुलं करण्यासाठीच्या संदर्भामध्ये भारत सरकार प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही बघितलं आता लोक पिझ्झा बर्गर खायचे आणि आता परत ज्वारी बाजरीकडे वळले. ज्वारी बाजरी डबल अजून आले. म्हणजे आता मार्केट येणार. मार्केट शेतीला मार्केट येणार ज्वारी बाजरी. त्या दृष्टिकोनातून कसं तुम्ही हे सगळं बघितल्यावर काय आयडिया येते की नाही? आयडिया येते, बरं आपल्याकडे पाणी कमी असल्यामुळे हे काय करण्यासाठी आम्ही आपल्याकडे पाणी भरपूर पाहिजे. नाही, ज्वारी बाजरी तर हे कमी पाण्यात येणार. ज्वारी बाजरी आपले हंगामी रब्बी सिजनेबल आम्ही पिकं घेतो ज्वारी बाजरी. आता हे बघितल्यानंतर काय सुचतंय का? मस्त डोक्यात आयडिया कल्पना येते बरं. पर्याय नाही पाणी नसल्यामुळं. आता पैसे घालून लावायचे बरं, पुन्हा पाणी कशाने द्यायचं असं नाही का? पाणी कशाने द्यायचं? फार महत्वाचा प्रश्न आहे. हे सगळं बघायचं आणि जायचं, पण पाणीच नाही. करायचं काय? एवढं भांडवल काय वाटतं तुम्हाला? बारामतीमध्ये आल्यानंतर कमी पाण्यामध्ये कोणतं पीक आपल्या हवामानामध्ये येतं ते आपण इथला डेमो घेऊन तिथं करण्याचा प्रयत्न करणार. फायदा होत आहे प्रदर्शन बघून? फायदा थोडाफार होणारच की. 100% फायदा होईल असं नाही, कारण केमिकलयुक्त शेती आहे इथली संपूर्ण. आपण जैविक पद्धतीने शेती करायची. ज्वारी बाजरी जैविक आहे, 100% जैविक आहे. त्यामुळं रोगराई पण कमी असते. त्याच्यावर आपण प्रेशर देऊन कमी पाण्यात आपल्याला जी पीक येते तीच आपण करणार आहे. कारण पाण्याचा पट्टा टोटल आमच्या तिकडे कमी आहे. म्हैसाळ योजना आले 2 महिने पाणी असते, 8 महिने पाणी नसते. त्यामुळं आपण 12 महिने पीक करू शकत नाही. पण इथं हे सगळं ज्ञान, आता तुम्ही म्हणताय हे सगळं ज्ञानाचं भांडार आहे हे प्रदर्शन. म्हणजे त्या ज्ञानाचा उपयोग होईल आता पुढं तुम्ही करणार? करणार की 100% करणार हळूहळू. तर म्हैसाळ योजनेचं पाणी आमच्या तिकडे 100% आल्यानंतर त्याचा फायदा तिथं आम्ही इथं माहिती घेतली आपण तिथं उपयोग करणार नंतर त्याचा उपयोग आपण करू शकतो. आता तुम्ही बऱ्यापैकी तरुण दिसताय, फार काय वय तुमचं दिसत नाहीये काय? म्हणजे शेतीमध्ये काम करणारा तरुण वर्ग सध्या
फारसा दिसत नाही. सर्व्हिस हा आता तू काय शेतीच करतो का? माझं आता BSc ॲग्री कम्प्लीट झालंय. BSc ॲग्री. ॲग्री झालंय आता माझं. आता MBA माझं ॲपेरिंग आहे. पण सध्या आमची शेती जवळजवळ 30-35 एकर आहे. आम्ही आणि आमचे वडीलच हँडल करतो सगळी. आणि ती इथून बघून आम्ही ड्रॅगन फ्रूट, आपली कोरफड असे आपण कमी पाण्यात येणारे पिकं लावू शकतो आपण. म्हणजे आता जे तू काय BSc ॲग्री तू करतोय, कम्प्लीट झालेलं आहे, MBA करतोय, म्हणजे मार्केटिंग किंवा फायनान्स या सगळ्या गोष्टींचं तुला ज्ञान येऊ शकतं. म्हणजे असं म्हटलं जातं की शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीनं शेती संदर्भातलं शिक्षण घेऊन पुन्हा शेतीला उद्योगच्या स्वरूपामध्ये करावं. कसा प्लॅन तुला काय वाटतं हे सगळं बघून? एवढं तू शेतीच करणार आहे का नोकरी करणार? नोकरी म्हणजे बिझनेस चालू करायचा आहे आपल्याला. मग शेतीशी रिलेटेड का वेगळा? शेतीशी related. आपल्याला खत औषध दुकान वगैरे टाकू शकतोय आपण सध्या. एवढं खतं औषधं तर ही काय नॉर्मल कुणीही करताय. त्याला हे पण शेती जे तू म्हणाला 30-35 एकर शेती आहे त्याला भविष्यामध्ये काय नेमकं करायचं ठरवलंय? आता हे प्रदर्शन पाहतोय याच्यातून काय नॉलेज घेतोय आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं? आमच्या भागात आम्ही एवढंच करू शकतोय, कमी पाण्यात जे पीक येणार आहे तेवढंच घेऊ शकतोय. सध्या आमच्या शेजारी जवळजवळ 20 एकर ड्रॅगन फ्रूट फुलवलं. कमी पाण्यात येणार, त्याला उन्हाळ्यात पाणीच लागणार. आपण सीताफळ घेऊ शकतोय गोल्डन, त्याला सुद्धा उन्हाळ्यात काहीच पाणी लागत नाही. पावसाळ्यात येतंय, 4-5 महिन्यात येतंय, निघून जातंय. अशीच पिकं घ्यावी लागणार आहेत. ऊस शेती वगैरे ही परवडणारी नाही आमच्यासाठी. समजा एक वर्षी पाऊस पडला ते 1 वर्षच पीक निघणार आहे, पुढच्या वर्षी आपल्याला काढून टाकावं लागणार आहे. अशी स्थिती आहे आमच्या भागातली. बऱ्याचदा आपण बघतो की शेतकरी पिकवतो पण त्याला मार्केटिंग समजत नाही किंवा मार्केटिंग करत नाही. आता तू BSc ॲग्री तर झालाय, MBA करतोय, तर हे जे तू करणार आहे ड्रॅगन फ्रुट्स असेल किंवा सीताफळ असेल, अंजीर असेल किंवा इतर अनेक जे कमी पाण्यामध्ये येणारी फळं आहेत, तर याला मार्केटिंग करण्यासंदर्भामध्ये इथं काय मिळतंय का? सध्या तरी आपल्या म्हणजे मालाला हमीभाव भेटण्यासाठी आपण एक्सपोर्ट हा एक पर्याय आहे. पण याचं ज्ञान अशा प्रदर्शनातून भेटतं. इथं सध्या तरी अजून काही दिसले नाहीये, भेटलं नाही. फिरायचं आहे. हा, अजून तरी काही बघितलं नाहीये, पण भेटेल. नाही भेटलं तरी मग आपलं बाहेर भेटतेच. आपले शिकवणारे भरपूर गाड्या एक्सपोर्ट वगैरे आहेतच. आपण बघतोय काय शिकलेले सुद्धा तरुण आहेत. तू काय करतो नेमकं? मी सध्या BMS डॉक्टर कंप्लीट झालेलं आहे माझं. आणि हा माझा भाऊच आहे. आम्ही हे प्रदर्शन बघायला एकत्र आलोय आमच्या गावात. मग आता डॉक्टर झालाय, डॉक्टर की करतोय का डॉक्टरकीच करतोय मी, पण घरी कसं आपलं खानदानी आपण शेतकरी, मग शेतीशी मातीशी आपली नाळ जुळलेली आहे. मग त्यामुळे आम्हाला पण थोडी थोडी आवड आहे, ते जपण्यासाठी आम्ही प्रदर्शन बघायला आलोय. एक खूप आशेचा किरण आहे. तुम्ही बघत असाल की म्हणजे BSc ॲग्री MBA झालेला हा मुलगा आहे, हा BHMS झालेला डॉक्टर आहे. शेतकऱ्यांची पोरं आहेत. शेतकऱ्यांची पोरं शिक्षण घेऊन पुन्हा आपल्या मातीशी नाळ जोडलेली आहे असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक्सप्लोर करायचं म्हणतात. हे खूप आशेचा किरण आहे आपल्या भारतीय शेतीसाठी. जर असे शिक्षित मुलं जर या पुन्हा शेतीशी जोडली गेली तर शेतीला उद्योगाचं स्वरूप देणं, व्यापाराचं स्वरूप देणं हे जरा शक्य होऊ शकतं. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, बारामती.